हॅलो नमस्कार. रुपा जगताप रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत. उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत. सर्व उन्हाळ्यामध्ये लोणचं वगैरे बनवतात. आपण पण आज एक लोणच्याची साधी सिंपल रेसिपी बनवते मी. आंब्याचं लोणचं बनवते मी. आपण हे आंबे धुवून घेतले आहे स्वच्छ आणि कापून थोडंसं वरचा देठ कापून ठेवलेला आहे. आता आपण हे आंब्याच्या छोट्या छोट्या फोडी करायच्या आहेत. अशा प्रकारे आपण हे आंबे छोट्या छोट्या पीसमध्ये आपण कापून घेतलेले आहेत. आता आपण त्यामध्ये 2 मोठे चमचे मीठ टाकणार आहोत. आणि हळद टाकणार आहोत. 2 मोठे चमचे हळद टाकणार आहोत आणि ते छान हलवून घ्यायचं. आपण आंब्याला हळद आणि मीठ लावून ठेवले. तोपर्यंत आपण त्याचे मसाले बनवून घेऊया. ही मेथी आहे 1 मोठा चमचा आणि हे मोहरीची डाळ आहे 1 वाटी मोठी. आपण अर्धा किलो फक्त आंबे घेतलेले आहेत, त्यामुळे आपण हे कमी कमी टाकते. मेथीमुळे कडवटपणा येतो आणि जास्त मेथी झाली की लोणचं तिखट होतं. आपण हे छान लालसर करून घ्यायचं आहे. मेथी सुकीच घ्यायचे. ही डाळ पण आपण हलकीशी भाजून घ्यायचे. लाल होऊ द्यायची नाही, फक्त हलकीशी गरम करून घ्यायचे. आणि डाळ पण आपण अर्धी यामधली डाळ आपण वाटून घेणार आहोत. खूप बारीक फाईन पावडर नाही करायची, जाडं वाटायचं. आपण इकडे 1 वाटी तेल कडकडीत गरम करून घेतलेलं आहे. त्यामध्ये आपण 1 मोठा चमचा हिंग टाकायचा आहे. आणि आपण इथे गॅस बंद करून घेणार आहोत. आता हिंग जळेल. इकडे आपण मेथी आणि राईची डाळ आपण हे वाटून घेतलेली आहे. त्यावरती आपण हे मिरची पावडर आहे 1 चमचा मोठा, ते आपण त्यामध्ये टाकायचे आहे. आपण ते 2 चमचे मीठ टाकलेलं आहे. आता अजून आपण एक चमचा मीठ टाकायचं त्यामध्ये. आपण हे आंबे हळद मीठ लावून 4-5 तास होऊन गेलेत. चांगले त्यामध्ये पाणी सुटले बघा त्याला. आपण आता हे पाणी काढायचं आहे आणि परातीमध्ये हे आंबे असे एक सुकत ठेवायचं आहे. थोडंसं 2-3 तास ठेवायचं किंवा पंख्याखाली ठेवायचं. आपल्याला खूप ड्राय पण करायचं नाही, भरपूर सुकवायचे नाहीत, फक्त त्याचा ओलापणा घालवायचा थोडासा. अशा प्रकारे आपले आंब्याचे तुकडे चांगले सुकलेत. आपल्याला पूर्ण सुकवून घ्यायचे नाहीत, फक्त ओला होता त्याचा ओलावा फक्त घालवायचा होता. आपण ते 2-3 तास पंख्याखाली ठेवलेत. आता आपण मसाला घेऊया. आपण मगाशी ॲड केलेला हे तेल एकदम गरम न ओतायचं नाही, त्यामध्ये बऱ्यापैकी ते थंड करून घ्यायचं आहे आणि मगच ओतायचं आहे. जीव करून घ्यायचं आहे. आणि थोडा वेळ असं ठेवून द्यायचं आहे. अशा प्रकारे आपला हा मसाला थंड झालेला आहे आणि कसं एकदम लालबट झालं आहे बघा. हे आहे ना सुकट ठेवलेले आपण हे फोडी त्यामध्ये आपण ॲड करणार आहोत. छान असा कलर लालभडक आलेला आहे लोणच्याला. आणि खूप कमी साहित्यामध्ये लोणचं बनतं. भरपूर साहित्य वापरायची गरज नाही आणि तरी ते वर्षभर छान टिकतं.
अशा प्रकारे आपलं सुंदर लोणचं खूप कमी साहित्यामध्ये तयार झालेलं आहे. बघा एकदम रसरशीत झालेलं आहे. आपण आता हे बरणीमध्ये भरायचं. बरणीमध्ये लोणचं भरायच्या आधी आपण हे खाली थोडंसं मीठ पसरवायचं तळाशी आणि वरून मग लोणचं भरायचं. असं हे साधं आणि सिंपल आंब्याचं लोणचं तयार झालेलं आहे. असं थोडंसं वरती तेल ठेवायचं, त्यामुळे लोणच्याला बुरशी वगैरे येणार नाही. आपण खाली मीठ टाकलेलं आज मागाशी, का तर ते लवकर खराब होऊ नये म्हणून, त्यासाठी मीठ टाकलं आहे खाली. तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असल्यास सबस्क्राईब आणि लाईक करा. परत भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा.